लागते अंधारातच मजा येते जो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे जो सोमनाथ गुजरात मधील त्याचा सीन आहे यावर्षी पूरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका मला ह्या जुल्यावर बसायचे असेल तर पहिले हागना उतना करून घ्याल कारण की तुझी मोरनी गुलाबी साडी आणि लाल दिसते भाऊ आमचे इंस्टाग्राम चॅनल आहे ना आमचे सिंबर फॉलोवर आहे राम राम भाइयों सिस्टम फाड़ देंगे नाही जमत आपल्याला तर आपलाच करून नमस्कार मित्रांनो मी शुभम भट्टी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपला सरचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आला आहोत ब्रह्मपुरी येथे मेला बघण्यासाठी लेकिन मेले में तो कोई नहीं है ना रूपा है ना गब्बर है सिर्फ हम तीनों अकेले हैं तो आज का जो वीडियो बनने वाला है वो पूरा का पूरा हमारा दोस्त मदनकर बनाने वाला है तो मैं आज के वीडियो की होस्टिंग अपने दोस्त के हाथ में देने वाला हूँ तो आगे की बातचीत हमारा दोस्त मदनकर करेगा ये देखो क्या तो ये अपने कॉलेज की कुछ यादें दिखा रहे हैं इधर और ये मेरे पीछे है ये ब्यूटीफुल नजारा लेकिन मजा नहीं आ रहा है यार मजा नहीं आ रहा है तो आगे की बातें थोड़ी दूर जग करेंगे स्वागतम सुस्वागतम झाला आहे हा मेला भरत आहे का मेला संपत आहे काही माहित नाही समजत ना आज गणपतीचा कितवा दिवस आहे तिसरा दिवस आहे यार आपण म्हणजे गडबड झाली आमची कारण आम्ही लवकर आलो नहीं है मेला आता सुरू होता है लगभग आज गणपती महोत्सवाचा दुसरा दिवस आहे म्हणून काय नाही जेवढा होते तेवढा आपण मजा करायचा इकडे खिलौना आहे कोणावर पण बसू शकते इकडे माहित नाही काही व्हिडिओ बनवत आहे तो आपल्या मित्रांना दाखवत आहे तो हमारा दीपक भाई मदद कर रहा है बड़ा ही फनी किस्म का हमारा दोस्त है और हर एक पल को वो एंजॉय करता है खुशी के साथ जीता है नाही तर लोक काय म्हणतील हा विचार आपण फेकून दिला अकाउंट मध्ये 0 रुपये तरी एन्जॉय आमच्या 100% नाही 100% 101% आणि या दीपक भाऊला मी एका वर्षानंतर भेटत आहो म्हणजे टोटल 365 दिवस 150 रुपये ओढणी
150 रुपये में 2 प्लाजो, 150 रुपये में 2 150 रुपया देगा, 150 रुपया देगा, 150 रुपया देगा, 150 रुपये में 2 प्लाजो, 150 रुपये में 2 प्लाजो। 50 तोला 50. आणि हे अंधारात सुद्धा हे करत आहेत, गाडत आहेत आपल्या शरीरावर. अंधारातच कर देणारे भाऊ. हो आता बढिया बोलला भाऊ ना. अंधाराची अंधारातच करावं लागते, अंधारातच म्हणजे येते. माझ्यासाठी जर टाइम मिळेल तर मी अंदर जाऊन पाहतो, कारण या बाजूलाच माझा हॉस्टेल होता, तिथं रूम होती. ह्या कॉलेजच्या माझ्या पण काही आठवणी आहेत. ह्या कॉलेजमध्ये 2019 मध्ये माझी ॲडमिशन नसताना पण मी फक्त माझ्या गर्लफ्रेंडला भेटायसाठी आणि बॅग घालून, जेणेकरून मला आतमध्ये प्रवेश मिळेल त्यासाठी मी बॅग घालून फक्त आणि फक्त गर्लफ्रेंडला भेटायसाठी इथं येत होतो. हे माझ्या अति कॉलेजचा किस्सा आहे. बापरे, आम्ही इथं असून काही नाही केलं, आम्ही फक्त शिक्षण घेतलो. शिक्षण म्हणजे शिक्षण, प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल. आता बघू कोणी ओळखीचा मिळते का या मेल्यामध्ये. मेले में खो जाते हैं ना अक्सर लोग, तो मेले में मिल जाते हैं. तो हमारा भी बिछड़ा हुआ कोई यार प्यार, सॉरी प्यार नहीं, कोई मिलेगा तो देखेंगे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत NH ग्राउंडवरील सोमनाथ याचे दर्शन घेण्यासाठी. राजा तर या चीनचा जो इतिहास आहे तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर हा जो मंदिर आहे हा सोमनाथ गुजरातमधील पहिला जो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, जो सोमनाथ गुजरातमधील, त्याचा सीन आहे यावर्षी या ब्रह्मपुरीमध्ये इथं सीन केलेला आहे. मित्रांनो, आता गुजरातला केव्हा जाणं होईल ते माहीत नाही, पण आता आपल्या बाजूलाच गुजरात आलेला आहे, तर आता दर्शन करून घेऊया. चलो, भविष्यात न जाणू कधी गुजरात जाऊन तिथला पण करू. आमचे इंस्टाग्राम चॅनल आहे ना, आमचे सिंबर फॉलोवर आहे. स्लीपर. तर मित्रांनो, मी एकेकाळी याच ग्राउंडवर जेव्हा मी शिकत होतो NH मध्ये नव्हता, तर याच ग्राउंडवर मी धावत होतो एकेकाळी. हाच ग्राउंड तो. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आपले दर्शन वगैरे झालेले आहेत. आता आम्ही एंटर करणार आहोत या बंद झालेल्या मेल्यामध्ये. तर बहुत काही आहे अंदर. मेला दिलों का आता है, समोरचा गाणं आहे, मेला दिलों का आता है, एक बार आके चला जाता है. म्हणजे फक्त गणपती महोत्सवलाच येते आणि महोत्सव अनेक महोत्सव होतच राहतात, कारण हे ब्रह्मपुरी हो शिक्षणाचे माहेरघर. जर तुम्हाला ह्या झुल्यावर बसायचे असेल तर पहिले हागणा मुतना करून घ्याल, कारण की लई फाटते चारात. तर हे एक प्रिस्क्रिप्शन आहे, तर ते फॉलो करा, बाकी काही नाही. तर मदन भाऊनं तुम्हाला सांगितलं की अशा झुल्यावर बसण्याच्या अगोदर तुम्ही आपली प्रातःविधी आटपून घ्या, कारण इथं बसल्यावर प्रत्येकाची फाट आहे. काय बोलून राहिलो, कशासाठी आलो मी. आम्ही नाही, याच्यापासून 4 हात लांब दूर राहायचं आपण ते काय म्हणतो मगाशी, काय म्हणलो तर ते बुड्डी केबल खायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता हा आहे भूतबंगला, ज्याच्यात आम्ही कदापि जाणार नाही, कारण आम्हाला भूताचे सीन पण तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते मी बारी माझा फोटो माझा काल, गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते मी बारी माझा
सोन्याचं गंटन करीन गिफ्ट करत मजाक मी पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते ती भारत मध्ये फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते ती भारत मध्ये फोटो माझा तर आता मित्रांनो आमच्या बाईतला माहोल बनून गेला. आता एक स्टेप आता यदि घरात कुत्रा बी नसेल तुम्ही पाहू त्या शकता. बाजूले पाहू शकता कोणी पण नाही आहे तिथे. भाऊ अशा डेंजरस वस्तूपासून आपण 4 हात लांब राहायचा. आणि हा जो मार्केटमध्ये जो नवीन आला आहे त्याच्यापासून तर 10 हात लांब राहायचा. कारण हे जे आहेत खिलोने हे मरणा अगोदर कशी फिलिंग येते ते दाखवण्यासाठी आहेत. म्हणजे मौत को छुकर टक से वापस आना असं आहे. तर मित्रांनो जो हा माझ्या मागे गोल गोल चक्र पाहू शकत आहात त्याच्यावर माझी बहुत बसण्याची इच्छा झाली होती. पण मदनकर भाऊ म्हणते का आपल्या गर्लफ्रेंड सोबत बसला तेव्हाच मजा येते म्हणून मी आता बसणार नाही. तर आईस्क्रीमवाले भाऊ हे बघून हसत आहेत. आता फुल एन्जॉयमेंट आपल्या दीपक भाऊ करून शिका. पब्लिक रिएक्शन जो रिएक्शन वाले वीडियो बनवले ना रिएक्शन के लिए नहीं है गाइस, ये पब्लिक स्टंट नहीं है, ये खुद के मनोरंजन के लिए. हाँ ये सही बात है. इसलिए भाई ने रोक दिया अपना डांस. अपना जो अंदर से आई ना आवाज कि नाच नाच बेटे नाच वो दीपक भाई ने कम कर दिया. हट. तर मित्रांनो जवळपास 2-3 हजार रुपये आमचे सरले आज मेल्यामध्ये. पुरा आलो होतो खिसे भरून गेलो पुरे खिसे खाली करून. पण हातात काहीच नाही आला घंटा. तर हातात घंटा नाही वाटती तू गलत बोलतोय. पोटात हातात गेला. आला, हा हातात आले आठवणी, मनात आल्या आठवणी, दारात आल्या आठवणी जे कधी विसरणार नाही, तुझ्यासोबत स्मरणात राहतील. हे कायम आमच्या स्मरणात जे मरणात नाही स्मरणात, आमच्या आठवणी. स्मरणात. हा तेच स्मरणात राहतील. तर हेच आठवणी आपल्याला काही दिवसांपुरता आमच्या पॉकेटमध्ये घेऊन मनोरंजन देत राहतील. हेच आठवणी आमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणत राहतील. तर मित्रांनो अशा प्रकारे दुनिया हसीनों का मेला, मेले में कोई नहीं अकेला. अबे मस्त जमला. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा मेला झालेला आहे. घुमून फिरून पाहून सुद्धा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आता ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने आता उलटे पाय चालत आहोत. आता थोडंसं आपण क्रिस्तानंद चौकाकडे जाऊन येऊ. तिथं एक आठवण आहे आमची. ते करून मग आपल्या डेस्टिनेशनवर सो जाएंगे और गुड नाईट. गुड नाईट, टाटा, बाय बाय, राम राम.